Hi friends, you're tuned with an educational YouTube channel. No doubt, it's a reliable channel for learning, so don't leave the page without subscribing the channel. Today, we are about to learn a new lesson of 6th standard titled The Merchant of Venice. It's a beautiful and interesting story, so watch the complete video. Without consuming your time, let's start to understand it. Antonio was a merchant who lived in Venice. अँटोनिओ हा एक व्यापारी होता जो व्हेनिस या शहरामध्ये राहायचा. अ प्रॉस्परस सिटी इन इटाली. व्हेनिस की जे एक भरभराटीला आलेलं शहर होतं इटालीमधलं. इन दोज डेज म्हणजे त्या दिवसात. दॅट इज अबाउट 500 years ago. त्या दिवसात म्हणजे जवळपास 500 वर्षांपूर्वी. सी व्हॉयजेस वेअर डेंजरस. जवळपास 500 वर्षांपूर्वी जहाजांमध्ये एवढी सुधारणा नव्हती आणि एवढे शोधसुद्धा लागलेले नव्हते आणि त्यामुळेच समुद्र प्रवास हे धोक्याचे होते. व्हॉयज म्हणजे हवेतून किंवा पाण्यातून प्रवास करणे. अँड एट सम ॲडव्हेंचरस मर्चंट्स ट्रॅव्हल्ड अक्रॉस दी सी. आणि जरी हे प्रवास धोकादायक होते तरीसुद्धा काही धाडसी व्यापारी प्रवास करायचे समुद्रामधून. सम अदर्स स्पेंट अ लॉट ऑफ मनी इन सेंडिंग शिप्स टू फार अवे कंट्रीज. काही मर्चंट्स म्हणजेच व्यापारी खूप सारा पैसा खर्च करायचे आपले जहाज दूरदूरच्या देशांमध्ये पाठविण्यासाठी. These ships brought back spices and other treasures from India and other countries. आणि ही जहाजे भारतामधून सोबतच दुसऱ्या देशांमधून मसाल्यांचे पदार्थ म्हणजेच मसाले सोबतच काही खजिना घेऊन यायचे. त्यामध्ये सोने, चांदी, रुपे इत्यादी असायचे. The merchants sold these things in Europe. आणि व्यापारी ह्या वस्तू युरोपमध्ये विकायचे. They made a lot of profit in this business. आणि या व्यवसायामध्ये या बिझनेसमध्ये खूप सारा नफा ते व्यापारी कमवायचे. At the time when the story begins म्हणजे त्यावेळेला जेव्हा या कथेची सुरुवात होते. Antonio was waiting for his ships to return with merchandise. जेव्हा कथेला सुरुवात होते त्यावेळेस अँटोनिओ हा आपल्या जहाजांची वाट बघत होता की ते जहाज परत कधी येणार आहेत. त्या जहाजांमध्ये खूप सारे मर्चंडाईज अर्थातच खरेदी विक्रीचा माल भरलेला होता. अँटोनिओ वॉज अ काइंड मॅन. अँटोनिओ हा एक दयाळू माणूस होता. ही हॅड मेनी फ्रेंड्स. खूप सारे मित्र होते त्याला. बट हिज बेस्ट फ्रेंड वॉज बॅसिनिओ. परंतु त्याचा सर्वात आवडता मित्र होता बॅसिनिओ. बॅसिनिओ वॉज अ यंग अँड हँडसम नोबलमॅन बट अनफॉर्च्युनेटली ही हॅड नो मनी. बॅसिनिओ हा तरुण होता, सोबतच दिसायला सुद्धा सुंदर सद्गृहस्थ होता. परंतु दुर्दैवाने त्याच्याकडे पैसा नव्हता. तो गरीब होता. बॅसिनिओ वॉन्टेड टू मॅरी पोर्शिया. बॅसिनिओची इच्छा होती की आपलं लग्न पोर्शियासोबत व्हावं किंवा पोर्शियासोबत लग्न करण्याची त्याची इच्छा होती. पोर्शिया वॉज अ ब्युटिफुल अँड इंटेलिजंट. पोर्शिया ही दिसायला खूप सुंदर होती, सोबतच बुद्धिमानही होती. शी वॉज दी ओनली डॉटर ऑफ अ व्हेरी वेल्दी मॅन. एका खूप श्रीमंत माणसाची एकुलती एक मुलगी होती पोर्शिया. हर फादर हॅड डाईड लिव्हिंग हर अ लार्ज इस्टेट. खूप मोठी मालमत्ता मागे ठेवून, वतनवाडी मागे ठेवून तिचे वडील मरण पावले होते. इन हिज विल पोर्शियाज फादर हॅड रिटन हाऊ पोर्शियाज हजबंड शुड बी सिलेक्टेड. पोर्शियासाठी वर कसा निवडला जावा हे त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात अगोदरच लिहून ठेवले होते. म्हणजेच जुन्या काळात आपल्याकडे लग्नासाठी ज्याप्रमाणे पण ठेवला जायचा त्याप्रमाणे हिच्या वडिलांनी सुद्धा ठरवून ठेवलं होतं की पोर्शियासाठी लग्न ज्या उमेदवारांचं किंवा ज्या व्यक्तीचं होणार आहे तो व्यक्ती कसा असणार आहे. त्या व्यक्तीने काय केले म्हणजे पोर्शियासाठी तो योग्य वर ठरणार आहे. ही हॅड सेट अ टेस्ट फॉर हर स्यूटर्स. पोर्शियाचा हात मागण्यासाठी येणाऱ्या स्यूटर्ससाठी
पॉर्शियाच्या वडिलांनी एक टेस्ट अर्थातच परीक्षा ठेवली होती. दे हॅड टू चूज बिटवीन 3 कॅस्केट्स. जे स्वीटर्स पॉर्शियाचा हात मागण्यासाठी येणार आहेत त्यांना 3 कॅस्केट्समधून अर्थातच लहान संदूकमधून किंवा पेटीमधून एक पेटी निवडायची होती. 1 ऑफ गोल्ड एक सोन्याची होती, 1 ऑफ सिल्वर एक चांदीची अँड 1 ऑफ लीड तर तिसरी होती शिश्याची. इच कॅस्केट हॅड समथिंग रिटन ऑन इट. आणि प्रत्येक संदुकावर प्रत्येक पेटीवर काहीतरी लिहिलेलं होतं. ऑन दी गोल्ड कॅस्केट सोन्याच्या कॅस्केटवर सोन्याच्या संदूकवर इट वॉज रिटन हुएवर चूजेस मी शाल गेन व्हॉट मेनी मेन डिझायर. जो मला निवडतो किंवा निवडणार खूप साऱ्या माणसांची जी तीव्र इच्छा असते अभिलाषा असते ते त्यांना प्राप्त होणार आहे. म्हणजेच जगातल्या खूप साऱ्या लोकांना जे प्राप्त करण्याची आशा असते इच्छा असते अभिलाषा असते ते त्यांना प्राप्त होणार आहे जे मला निवडतील. ऑन दी सिल्वर कॅस्केट हुएवर चूजेस मी शाल गेट ॲज मच ॲज ही डिझर्व्स. आणि चांदीच्या कॅस्केटवर लिहिलं होतं की जो मला निवडणार तो व्यक्ती ज्यासाठी पात्र आहे ते सर्व त्याला मिळणार. म्हणजेच मला निवडणाऱ्या व्यक्तीची जेवढी योग्यता असेल जेवढी पात्रता असेल तेवढं त्याला प्राप्त होणार आहे. ऑन दी कॅस्केट ऑफ लीड हुएवर चूजेस मी मस्ट गिव्ह अँड हॅझर्ड ऑल ही हॅज. आणि लीड म्हणजेच शिष्याच्या कॅस्केटवर लिहिलेलं होतं की जो मला निवडणार त्याने त्याच्याकडील सर्व देऊन टाकायला पाहिजे. सोबतच त्याला सर्व संकटांचा सामना करावा लागणार आहे. वन ऑफ द पॉर्शिया's suitors was the Prince of Morocco. पॉर्शियाच्या स्वीटर्समधील एक स्वीटर होता मोरॅक्कोचा राजपुत्र. ही चोज द गोल्ड कॅस्केट. आणि त्या मोरॅक्कोच्या राजपुत्राने सोन्याची कॅस्केट निवडली. बट वेन ही ओपेन दी कॅस्केट परंतु जेव्हा त्याने ती संदूक उघडली द मेसेज इनसाइड सेड दॅट इट वॉज नॉट दी राईट कॅस्केट. त्या पेटीमध्ये एक संदेश लिहिलेला होता की ही योग्य पेटी नाही आहे. तुम्ही निवडलेली पेटी किंवा कॅस्केट तुम्हाला पॉर्शिया मिळवून देऊ शकत नाही कारण ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. कारण चकाकते ते सर्व सोनं नसते. सोन्याच्या पेटीच्या वर अगोदर लिहिलेलं होतं की जो मला निवडणार जगातील खूप साऱ्या लोकांच्या ज्या डिझायर्स आहेत ते त्याला प्राप्त होणार आहे. परंतु ज्यावेळेस ही पेटी उघडली तर आतमध्ये दुसरा मेसेज होता की ही योग्य कॅस्केट नाही आहे कारण चकाकते ते सर्व सोनं नसते. अनादर सीटर द प्रिन्स ऑफ ॲरागॉन चोज द सिल्वर कॅस्केट. आणि दुसरा पॉर्शियाचा स्वीटर जो की राजपुत्र होता ॲरागॉनचा त्याने चांदीची कॅस्केट निवडली. बट दॅट टू वॉज नॉट द राईट कॅस्केट. परंतु ती सुद्धा योग्य कॅस्केट नव्हती. मोरॅक्कोचा राजपुत्र सोबतच ॲरागॉनचा राजपुत्र हे दोघेही या परीक्षेमध्ये अपयशी ठरले. योग्य कॅस्केट कोण निवडणार आहे पॉर्शियाचं लग्न कोणासोबत होणार आहे आणि कहाणीमध्ये पुढे काय घडणार आहे हे बघणार आहोत आपण समोरच्या व्हिडिओमध्ये.